3 जानेवारी 2026 ला अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला. हल्ला करून व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष होते निकोलस मादुरो यांना त्यांच्या घरातून ते घेऊन गेले. या घटनेच्या अगोदर काही महिने जर तुम्ही गेलात तर निकोलस मादुरो यांनी चीनच्या एका टेक्नॉलॉजीचं, त्यांच्या फोनचं किती कौतुक केलं होतं, काय काय म्हटले होते ती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. Impresionante. Impressive. I founded everything through this, the phone that Xi Jinping gave me. Xi Jinping, esto me lo regaló Xi Jinping. Look, Xi Jinping gave me this. Un Huawei, A Huawei, the best phone in the world, the Huawei, and the Americans can't hack it. el mejor teléfono del mundo. Neither their spy planes nor their satellites. या व्हिडिओमध्ये निकोलस मादुरो असं सांगतायत का हा चीनचा जो फोन आहे तो मला झी जिनपिंग यांनी भेट दिलाय. झी जिनपिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हा फोन अमेरिका ट्रॅक करू शकत नाही किंवा या फोनला कोणीही जगात हॅक करू शकत नाही. इतकं कौतुक निकोलस मादुरो यांना वाटत होतं, पण तरी देखील त्यांना ट्रॅक केलं गेलं, सगळं केलं गेलं. त्यांच्या घरात घुसून अमेरिका त्यांना घेऊन गेली. हे सगळं झाल्यानंतर चीनची टेक्नॉलॉजी उघडी पडलेली आहे. त्याचबरोबर निकोलस मादुरो यांनी मागच्या अनेक वर्षापासून चीनची शस्त्रास्त्र विकत घेतलेली आहेत. त्या शस्त्रास्त्रांच्या जीवावरती व्हेनेझुएलाला असं वाटत होतं की आपण अमेरिकेचा सामना करू शकू, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला फटाके उडवायची वेळ आली त्यावेळेला फटाके उडलेच नाहीत. अर्थात ते चीनी होते हे सिद्ध झालं आणि त्यामुळं चीनचे शस्त्रास्त्र, चीननं जी काही मदत केली होती, चीनची टेक्नॉलॉजी, या सगळ्याच गोष्टींचा एक प्रकारे बाजार उठला. नक्की मग काय काय घडलं, त्या रात्री काय घडलं, त्याच्या शस्त्रास्त्रांचं काय झालं आणि चीनची टेक्नॉलॉजी कशी काय फेल होते आहे, चीनची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आता कशी वाया जाते आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो एक मास्टर स्ट्रोक मारलाय त्यामध्ये फक्त व्हेनेझुएलाची शिकार झालेली नाही तर चीनची देखील शिकार झाली. कशी ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1999 साली व्हेनेझुएलामध्ये ह्युगो शावेज यांचं लेफ्टिस्ट विचारधारेचं सरकार आलं आणि त्यानंतर चीन आणि रशिया या देशांच्या बरोबर या सरकारचं जे अंतर आहे ते कमी व्हायला सुरुवात झाली आणि अंतर वाढलं जे वेस्टर्न कंट्रीज बरोबर, म्हणजे अमेरिका आणि युरोप या देशांच्या बरोबरचं अंतर वाढलं. त्यामुळं या सर्व देशांकडून जो शस्त्रास्त्र पुरवठा व्हेनेझुएलाला व्हायचा तो बंद झाला. अर्थात आता रशियाकडून होणारा पुरवठा वाढला. सुरुवातीला 60% रशियन शस्त्रास्त्र व्हेनेझुएला खरेदी करायची, नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाटा चीनचा निर्माण झाला. सध्या जेव्हापासून निकोलस मादुरो सत्तेत आलेले आहेत 2013-14 पासून, तेव्हापासून तर एकूणच व्हेनेझुएलामध्ये चीनचा दबदबा आहे आणि त्यामुळे चीनची शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणावर व्हेनेझुएलानं खरेदी केलेली आहेत. व्हेनेझुएलानं JY-27A नावाची एक रडार सिस्टीम चायनाकडून खरेदी केलेली होती. या चायनाच टेक्नॉलॉजीचा वापर करून स्टेल्थ जेट्स म्हणजे लपून छपून वार करणारी जी विमानं असतात ती देखील डिटेक्ट केली जातात असं चायनाचं म्हणणं आहे आणि असंच म्हणणं व्हेनेझुएलाचं सुद्धा होतं, पण प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग करता आला नाही. अशा प्रकारच्या 7 रडार सिस्टीम्स या व्हेनेझुएला सरकारनं सर्व कोस्टवरती आणि कॅराकस या त्यांच्या राजधानीच्या भोवती लावलेल्या, ज्याचा प्रत्यक्षात काही उपयोग झाला नाही. याशिवाय JYL-1 नावाची आणखी एक चायनीज रडार सिस्टीम देखील व्हेनेझुएलानं विकत घेतली होती, ती देखील लावली होती. त्याचा वापर देखील अशा प्रकारचे स्टेल्थ जेट्स आयडेंटिफाय करण्यासाठी होतो असं त्यांना वाटत होतं, पण तेही प्रत्यक्षात घडलं नाही. व्हेनेझुएलाचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांनी काही महिन्यापूर्वी म्हटलं होतं की चायनीज रडार सिस्टीमचा सक्सेसफुली वापर करून आम्ही अमेरिकेचे F-35 जेट्स सुद्धा लॉक केलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात हे घडलं होतं की नाही माहिती नाही, पण प्रत्यक्ष जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा मात्र यातलं काहीच घडलं नाही. अमेरिकेची 150 विमानं व्हेनेझुएलावरती घिरट्या घालत होती. अतिशय क्लोज जमिनीपासून असताना देखील त्यांचं कुणीही काही वाकडं करू शकलं नाही. व्हेनेझुएलाच्या राजधानीतल्या वेगवेगळ्या ठिकाणावर आपल्याला पाहिजे तशी प्रिसिजन अटॅक्स या विमानांनी केले, पण व्हेनेझुएलाची ही रडार सिस्टीम उपयोगाला आली नाही. याशिवाय जी चायनीज टेक्नॉलॉजीची HQ-9 आणि HQ-10 या ज्या मिसाईल सिस्टीम आहेत त्यांचा देखील काही वापर झाला नाही. याच मिसाईल्स पाकिस्तानकडे सुद्धा आहेत आणि पाकिस्तानला सुद्धा वाटतं की या मिसाईलचा वापर करून ते भारताला हरवू शकतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी या मिसाईल्स वापरलेल्या होत्या. अर्थात त्याच्यामुळे भारताला कुठला फटका बसला नव्हता. त्यामुळे 1 तासाच्या आत व्हेनेझुएलानं जी शरणागती पत्करली त्यामध्ये चायनीज टेक्नॉलॉजीची असणारी ही सगळी शस्त्रास्त्र होती, त्यांचं अपयश हे सर्वात महत्त्वाचं होतं. प्रत्येक देशाबरोबर संबंध ठेवायचं चायनाचं एक लोन मॉडेल आहे, त्याच्याशिवाय एक इन्व्हेस्टमेंट मॉडेल देखील आहे. त्यामुळे चायना आतापर्यंत व्हेनेझुएलामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये सलग काही ना काही इन्व्हेस्टमेंट करत आलेली आहे. अशा पद्धतीनं चायनीज कंपन्यांनी $4 ते 8 बिलियन म्हणजे जवळजवळ $8 बिलियन जरी पकडलं तर जवळजवळ 72,000 कोटी रुपये चायनाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. याच्याशिवाय चायनाचं एक दुसरं जे लोन मॉडेल आहे त्यानुसार चीननं आतापर्यंत व्हेनेझुएलामध्ये $100 बिलियन म्हणजे 9 लाख कोटी रुपयांचं लोन व्हेनेझुएलाला दिले.
आता हे चीनचं मॉडेल कसं काम करतं, तर चीननं इथं केले लोन के बदले ऑइल, अशा प्रकारचं हे मॉडेल आहे. म्हणजे चीननं एवढी $100 बिलियन जे काही लोन आहेत ते दिले, त्या बदल्यात व्हेनेझुएला सरकार व्हेनेझुएलामध्ये रेल्वे, पॉवर प्लांट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, रस्ते वगैरे हे सगळं करते, कारण त्यांच्याकडे तेल सोडून दुसऱ्या कुठल्या प्रकारचे बिझनेसेस नाहीत. आणि चीनला या सगळ्या लोनच्या बदल्यात फक्त तेल देत राहायचं, एवढं मात्र व्हेनेझुएला करते. पण चीनची जी तेलाची भूक आहे ती फार मोठी आहे. त्यामुळे चीनला जी काही तेलाची एक्सपोर्ट व्हेनेझुएला सध्या करतोय, जी व्हेनेझुएलाची सर्वात मोठी एक्सपोर्ट आहे, त्या एक्सपोर्टमध्ये देखील चीनचं फक्त 4% ऑइल इम्पोर्ट होऊ शकते, एवढंच आहे. म्हणजे फक्त व्याज भागू शकतं, अशा प्रकारची ही चीनची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे व्हेनेझुएलाकडून चीनला तेल मिळते आणि व्हेनेझुएलामध्ये चीनचं असलेलं लोन तसंच राहते. अशा प्रकारची ही सिस्टीम झालेली आहे. त्यामुळे चीनला त्या देशाचा कंट्रोल घ्यायला एक प्रकारची संधी मिळत असते. पण प्रत्यक्षात अशी संधी मिळायच्या अगोदरच अमेरिकेने इथं गेम केला. अमेरिकेने येऊन निकोलस मादुरो यांनाच उचललं. त्यामुळे आता तिथं कोणाचं सरकार येईल आणि ते सरकार आल्यानंतर ते उजवीकडे वळेल, डावीकडे वळेल, अमेरिकेचं धार्जिना असेल की कुणाचं असेल, याबद्दलचं आता काहीच क्लिअरिटी नाही. त्यामुळे चायनानं जी काही इन्व्हेस्टमेंट केली ती सगळी आता पाण्यात गेली असं म्हणता येईल. कारण जवळजवळ 600 चायनीज कंपन्यांचे अग्रीमेंट्स आहेत व्हेनेझुएलामधल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बरोबर, सरकारबरोबर. या सगळ्या अग्रीमेंटचं काय होणार? मादुरो जर तिथं नसतील तर दुसरं कोण तिथं कुठल्या प्रकारचे निर्णय घेणार, हे आता सध्या काहीच क्लिअर नाही. त्यामुळे चीन हा पूर्णपणे इथं फसलेला आहे. त्यामुळे चीनची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देखील गणलेली आहे आणि चीननं जे काही लोन दिलं ते देखील गणलेलं आहे. म्हणून UNSC मध्ये, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीननं देखील या सगळ्या जे काही घडलं, निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं जे उचललं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आवाज उठवलाय, याबद्दल ताशेरे ओढलेले आहेत. ते म्हणतात की अमेरिका जणू काही जज असल्याप्रमाणे या सगळ्या कारवाया करते आहे. हे सगळं घडतंय, याचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की चीनची सगळी इन्व्हेस्टमेंट आता सध्या अडकून बसलेली आहे. पण मार्को रुबियो, जे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, ते असं म्हणतात की ही व्हेनेझुएला हा वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे पश्चिम गोलार्धामध्ये आहे आणि तिथं अमेरिकेचं असणं गरजेचं आहे. दुसऱ्या आमच्या शत्रू राष्ट्रांना आम्ही तिथं येऊन पाय ठेवू देणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, चीनला तिथं येण्यापासून मज्जाव करणं हा देखील या युद्धाचा महत्त्वाचा उद्देश होता, जो अमेरिकेच्या दृष्टीने यशस्वी झालेला आहे, ट्रम्प यांच्या दृष्टीनं यशस्वी झालाय. आता राहिला प्रश्न भारताचा आणि पाकिस्तानचा. तर पाकिस्तान जो चीनच्या जीवावर उड्या मारतोय, चीनची जी स्वस्तातली शस्त्रास्त्र, त्यांच्या मिसाईल्स, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम, त्यांच्या ड्रोन्स घेऊन जो भारतावर लढायची किंवा भारताबरोबर युद्ध करायची स्वप्न बघतोय, त्यांनी यातून धडा घ्यायला हरकत नाही. कारण या शस्त्रास्त्रांचा वापर ऐन लढाईत अजिबात होत नाही आणि त्याच्या जीवावरती कुणीही भारताला हरवू शकणार नाही. त्यामुळं पाकिस्तानला हा धडा आहे, तसंच हा धडा चीनला देखील होता. त्यामुळे ट्रम्प यांच्या या एका ॲक्शनमुळे चीन आणि व्हेनेझुएला या दोघांचा देखील गेम झाला असं आपण म्हणू शकतो. या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्यामुळं सोने, चांदी, क्रूड ऑइल या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. आणि तुम्हाला जर ट्रेडिंग करता येत असेल किंवा तुम्ही मार्केटमध्ये या अगोदर ट्रेडिंग केलं असेल, तर या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही मार्केट वुल्फ हे ॲप वापरू शकता. यामध्ये तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत ट्रेडिंग करू शकता आणि सगळ्या कमोडिटीजची खरेदी विक्री करू शकता. हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या ॲपचा वापर जरूर करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.